नेरूळ परिसरातील एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या नर्स विरुद्ध हिंदू देवतांच्या मूर्तींची विटंबना केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात येते आहे। तक्रारदार हर्षला पाटील यांनी त्यांच्या खोलीत देवघर आणि हिंदू देवांच्या मूर्ती ठेवल्या होत्या। मे महिन्याच्या अखेरीस त्यांच्यासोबत राहण्यासाठी आलेल्या एका नर्सने देवघरावर आक्षेप घेतल्याचा आरोप आहे। तक्रारीनुसार 5 जून 2026 रोजी कामावरून परतल्यानंतर देवघर चपलांच्या स्टँडजवळ ठेवलेले तसेच मूर्ती खाली पडलेल्या अवस्थेत आढळल्या। या घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला देण्यात आल्यानंतर संबंधित नर्सला 6 जून रोजी निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर पुन्हा देवघर आणि मूर्तींची विटंबना केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 298 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध स्तरातून केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये धर्म आणि देवतांचा असा अपमान, त्यांची अशी विटंबना कदापि सहन केली जाणार नाही आणि जोपर्यंत त्या ख्रिश्चन नर्सला अटक केली जात नाही तोपर्यंत आपण हा पाठपुरावा करत राहणार। हिंदू जनजागृती समिती आणि अंध हिंदुत्ववादी संघटना आहेत, तर या संघटना याचा पाठपुरावा सातत्याने करत राहणार आणि आमची ही मागणी आहे की कायद्याच्या कठोर कारवाईसाठी त्या ख्रिश्चन नर्सला शिक्षा ही झालीच पाहिजे, तिची अटक तात्काळ केली पाहिजे अशी आपण मागणी पुन्हा एकदा करत आहोत। तर त्यांना सांगण्यात आलं की चौकशी चालू आहे। समस्त हिंदुत्ववादी संघटना या विषयावर लक्ष ठेवून आहेत, आमच्याशी चौकशी करत आहेत की अटक कधी होणार। हाच प्रश्न आम्ही नेरूळ पोलीस स्टेशनला विचार आहोत की तुम्ही अटक कधी करणार। हिंदू धर्मियांच्या भावना पायदळी तुडवल्या जातात, धार्मिक तेढ निर्माण केली जाते। कुठे इथे जातीचा विषय नाही आहे, पण जाणीवपूर्वक मी ख्रिश्चन आहे असं सांगून, मला हिंदू देवी देवता आवडत नाही असं सांगून 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तब्बल जवळजवळ 4 वेळा देवाऱ्याची विटंबना केली जाते, ते चपलात टाकले जातात, निलंबन करूनही या गोष्टी घडतात, पुन्हा पुन्हा घडतायत। तर म्हणजे या मागे ही कोणती प्रवृत्ती आहे याचा शोध घेणं आणि या प्रवृत्तीला वेळीच आवर घालणं महत्त्वाचं आहे। ती बहीण एक नेरूळमधील हॉस्पिटलमध्ये राहत आहे, तर तिथे त्यांना रूम दिली आहे, 2 BHK रूम आहे। तर ती 3-4 महिन्यापासून तिथे राहते आणि तिथे ती सर्व देवी देवतांचा आपला देवारा केला आहे, तिथे पूजा अर्चा करते। तिथेच काही 4-5 दिवसांपूर्वी एक दुसरी मुलगी आली आहे राहायला, जी नर्स आहे, ती हॉस्पिटलमध्ये कामाला आहे। ती हॉल आणि अशी 2 BHK रूम असल्यामुळे तिला सेपरेट एक रूम आहे तो खाली आहे, परंतु तिथे न राहता ती एक दिवस तिथे राहून मुद्दाम जिथे देवारा ठेवला आहे हॉलमध्ये तिथे जाऊन झोपत होती आणि तिथे जाऊन सांगत होती माझ्या बहिणीला की मला देवतांचा त्रास होते, हा देवारा इथून काढ, मला इथं मूर्ती नको, हिंदू देवतांचा मला राग येतो असं वगैरे, आणि ख्रिश्चन आहे मी म्हणून ती स्वतःहून हिनवत होती ही गोष्ट। तर मग तिला त्यानंतर एक दिवशी माझी बहीण जेव्हा कामावर गेली होती तेव्हा ती रिटर्न आली, तेव्हा संपूर्ण देवारा आहे तो देवतांच्या मूर्तींसोबत ती दरवाजाच्या इथे जिथे आपण चपला काढतो तिथे घाण असते अशा ठिकाणी फेकलेला आणि मूर्ती संपूर्ण विस्कळीत अवस्थेत आढळल्या। तर त्याबद्दल तिला विचारणा केली असता तिने अरेरावी आणि भांडणाची भाषा वापरली आणि माझ्या बहिणीसोबत भांडण केलं। दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलने तिचं निलंबनही केलं या गोष्टीबद्दल।